नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लोकसंख्या वाढीचे सिद्धांत हा घटक अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मागील तासिकेमध्ये आपण भारतातील लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढीतील जे बदल आहे त्या बदलाचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण लोकसंख्या वाढीचा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतापैकी काही सिद्धांताचा अभ्यास आजच्या तासिकेमध्ये आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम पहिला जो सिद्धांत आहे तो आहे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. हे जे अर्थशास्त्रज्ञ आहे थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा जो सिद्धांत सांगितला त्यालाच माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत म्हटले. आणि त्यांनी थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798मध्ये ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि 1803मध्ये लिहिलेल्या सुधारित आवृत्तीत काही उपाय सुचवले. बघा, माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी 1798मध्ये त्यांचा जो ग्रंथ आहे ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथामध्ये आणि त्याची जी सुधारित आवृत्ती आहे ती 1803मध्ये जी सुधारित आवृत्ती आहे त्यामध्ये लोकसंख्या वाढीचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे आणि त्यावर काही उपाय सुचवलेले आहेत. तर त्या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं की त्यांच्या सिद्धांतानुसार लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते. तर भूमितीय गतीने म्हणजेच काय, तर बघा 2, 4, 8, 16, 32, 64, परंतु अन्नधान्याचा पुरवठा हा गणितीय पद्धतीने वाढते. गणितीय म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे. यामुळे लोकसंख्या व अन्न पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण होतो. हा असमतोल उशिरा विवाह, नैतिक संयम यासारख्या प्रतिबंधक उपायांनी कमी करता येऊ शकतो. माल्थसने सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची ही संकल्पना मांडली. नैसर्गिक आपत्तीमुळे ही अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते आणि या असमतोलावर नियंत्रण आणता येते. तथापि हे प्रतिबंधात्मक उपाय हे स्त्री व पुरुष या दोघांवर अवलंबून आहे. तर माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या सिद्धांतात काय म्हटले आहे की जी लोकसंख्या आहे ती कशी आहे, भूमितीय पद्धतीने वाढत आहे. 2, 4, 6, 8 आणि 2, 4, 8, 16, 32 आणि 64 अशा प्रकारे. तर अन्नधान्याचा जो साठा आहे तो कसा आहे, गणितीय पद्धतीने वाढत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6. जर आपण पाहिलं की लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे, 2ची 2ची 4, 4ची 8, 8ची 16, परंतु जर आपण अन्नधान्याचा विचार केला तर अन्नधान्य किती होत आहे, 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे वाढत आहे. म्हणजेच लोकसंख्या आणि अन्नधान्य यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे. लोकसंख्या जास्त आणि अन्नधान्याचा साठा कमी. त्यामुळे त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे माल्थस यांनी आपला हा लोकसंख्येचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. आणि या असमतोलावर त्यांनी काही उपाय सुचवले आहे. त्यामध्ये हा जो असमतोल आहे हा असमतोल करण्यासाठी त्यांनी काही उपाय सुचवले आहे. त्यामध्ये बघा, उशिरा विवाह असेल, नैतिक संबंध असेल यासारख्या प्रतिबंधक उपायांनी ही जी असमतोल आहे, ही जी दरी आहे ही दरी कमी करता येऊ शकते. त्यामध्ये माल्थसने सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची ही संकल्पना मांडली आणि यामुळे
हे जे उपाय आहेत त्या उपायामुळे जी अतिरिक्त लोकसंख्या आहे ती अतिरिक्त लोकसंख्या कमी होऊ शकते आणि त्यामुळे जो असमतोल आहे किंवा जी दरी आहे लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्याची होणारी वाढ ह्यामधील जी दरी आहे ती दरी कमी करता येऊ शकते किंवा त्या असमतोलावर नियंत्रण आणता येऊ शकते असे माल्थसच्या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे. तथापि त्यांनी असे सुद्धा म्हटले आहे की हे जे प्रतिबंधात्मक उपाय आहे हे उपाय स्त्री आणि पुरुष या दोघांवर अवलंबून आहे. अशा प्रकारे माल्थस या अर्थशास्त्रज्ञांनी आपला लोकसंख्या वाढीचा सिद्धांत स्पष्ट केला आहे. त्यामध्ये 2 ठळक मुद्दे आहेत ते म्हणजेच लोकसंख्या ही भूमितीय गतीने वाढते आणि अन्नधान्याचा पुरवठा हा गणितीय पद्धतीने वाढतो. त्यामुळे या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण होतो किंवा दरी निर्माण होते आणि यावर काही त्यांनी नियम सुचवलेले आहेत. अशा प्रकारे माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत आहे. त्यासोबतच काही संकल्पना आहेत त्यामध्ये बघा जन्मदर. जन्मदर म्हणजे काय की एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या होय यालाच जन्मदर असेही म्हणतात. काय म्हटलं आहे की एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या म्हणजेच जन्मदर किंवा जन्मदर असे म्हटले आहे. जन्मदर किंवा जन्मदर. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती आहे मृत्यूदर. मृत्यूदर म्हणजे एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या होय यालाच मर्त्यता दर असेही म्हणतात. म्हणजेच बघा एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 लोकसंख्येमागे जे काही मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या असेल त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या म्हणजेच मृत्यूदर आणि त्यालाच मर्त्यता दर असे सुद्धा म्हटले आहे. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती आहे जीवित प्रमाण दर. यामध्ये बघा जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजेच जगण्याचा दर किंवा जीवित प्रमाण दर होय. हा दर लोकसंख्येची खरी वाढ दर्शवतो. काय म्हटलं की जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील जो काही फरक आहे तो फरक म्हणजेच जगण्याचा दर किंवा जीवित दर होय आणि हा जो फरक आहे तोच लोकसंख्येची खरी वाढ दर्शवितो. बघा इथे दिलेला आहे जीवित दर बरोबर जन्मदर वजा मृत्यूदर. जन्मदरातून मृत्यूदर वजा केल्यावर आपल्याला जीवित प्रमाण दर मिळतो. अशा प्रकारे या 3 संकल्पना आहे. त्यानंतर दुसरा जो सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत तो आता आपण बघूया. हा सिद्धांत A.J. कोल व E.M. हुअर यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास 1958 या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यातून जातो. या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च ते निम्न जन्मदर आणि मृत्यूदर दाखवतो. बघा हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत कोणी मांडला तर A.J. कोल व E.M. हुअर यांनी हे जे 2 अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी हा सिद्धांत मांडला आणि त्यांनी जे पुस्तक आहे लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये हा सिद्धांत मांडला आणि हे जे पुस्तक आहे ते पुस्तक त्यांनी 1958 प्रकाशित केलेले आहे आणि या पुस्तकामध्ये लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत सांगितलेला आहे. त्यानुसार प्रत्येक देश हा
लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यामधून जातो असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. कुठलाही देश असेल तो देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यामधून जातो आणि यामध्येच हे जे संक्रमण आहे ते उच्च ते निम्न जन्मदर आणि मृत्यूदर दाखवतो असे त्या पुस्तकामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजेच त्यांच्या सिद्धांतानुसार जे लोकसंख्या संक्रमण आहे ते 3 टप्प्यामधून जाते आणि ते 3 टप्पे आता आपण बघूया. लोकसंख्या संक्रमणाचे टप्पे. लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे आहेत. या सिद्धांतात आर्थिक विकास व लोकसंख्येतील वाढ यातील संबंध 3 टप्प्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. या सिद्धांतानुसार देश आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो तेव्हा लोकसंख्या 3 टप्प्यामधून जाते. ती खालीलप्रमाणे बघा. पहिला टप्पा. पहिला जो टप्पा आहे त्यालाच लोकसंख्येतील घटता दर असे सुद्धा म्हटले जाते. हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा होता. यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त होते. म्हणजेच सर्व विकसनशील देश या टप्प्यात होते. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्या कमी वृद्धी झाली. उदाहरणार्थ जास्त प्रमाणात निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढीवादी, वैद्यकीय सुविधांचा अभाव. 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होता. बघा, या सिद्धांतात त्यांनी काय म्हटलं की हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा होता. म्हणजेच जेव्हा औद्योगिक विकासला सुरुवात झाली त्यापूर्वीचा जो टप्पा होता किंवा ज्याला आपण प्राचीन टप्पा असे सुद्धा म्हणू शकतो, यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्ही घटकांचे प्रमाण काय होते, जास्त होते. म्हणजेच जन्माला येणाऱ्या मुलांची संख्यासुद्धा जास्त होती. त्यासोबतच मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची सुद्धा संख्या काय होती, जास्त होती. म्हणून या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर हा दोन्हीही जास्त होता. म्हणजेच सर्व विकसनशील देश या टप्प्यात होते. जे काही विकसनशील देश होते म्हणजेच सर्व देश हे विकसनशील देश म्हणून अस्तित्वात होते आणि या सर्व विकसनशील देशामध्ये हा टप्पा अस्तित्वात होता. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येतील कमी वृद्धी झाली. बघा, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमध्ये लोकसंख्येतील जी वृद्धी आहे ती काय झाली, कमी प्रमाणात झालेली आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर जास्त प्रमाणात निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढीवादी, वैद्यकीय सुविधांचा अभाव इत्यादी हे जे काही वेगवेगळे कारणं आहेत त्या कारणामुळे निरक्षरता असेल किंवा अंधविश्वास असेल, दारिद्र्य असेल, रूढीवादी असेल, या सर्व घटकांचा परिणाम काय होईल की जन्मदरसुद्धा जास्त होता आणि त्यासोबतच वैद्यकीय सुविधांचा अभाव, इतर घटकांचा अभाव, राहणीमानाची निकृष्ट दर्जा या सर्व घटकांमुळे मृत्यूदरसुद्धा जास्त होता. आणि या सर्व घटकांमुळे जो हा टप्पा होता तो पहिला टप्पा विकसनशील देशामध्ये अस्तित्वात होता. आणि जर भारताचा विचार केला तर 1921 पूर्वी भारताचा समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होता. जर तुम्हाला विचारलं की लोकसंख्या संक्रमणाचा पहिला टप्पा कधी अस्तित्वात होता भारतामध्ये, तर आपल्याला सांगता यायला हवं की 1921 पूर्वी भारतामध्ये भारताचा जो समावेश होता तो समावेश लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यामध्ये होता. त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे तो आहे लोकसंख्येतील वाढता दर. यामध्ये बघा, औद्योगिकीकरण व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. आर्थिक विकासामुळे मृत्यूदर झपाट्याने कमी झाला पण जन्मदर वाढतच राहिला. यामुळे लोकसंख्येचा विस्फोट झाला. भारतासह सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यात होते.
भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झालेली आहे. बघा, या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय म्हटलं आहे की औद्योगिकीकरण व आर्थिक विकासाने दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली. जसं जसं औद्योगिकरणाची वाढ झाली किंवा आर्थिक विकासासाठी मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याची स्थापना झाली, त्यामुळे या आर्थिक विकासामुळे मृत्यूदर काय झाला, झपाट्याने कमी झाला. मृत्यूदर कमी झाल्यामुळे त्यासोबतच जन्मदर काय झाला, सातत्याने वाढतच राहिला. म्हणजे जन्म होणाऱ्या व्यक्तींची संख्या ही सातत्याने वाढत राहिली आणि त्यासोबतच मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्या ही झपाट्याने कमी झाली. त्यामुळेच लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यालाच काय म्हटले आहे, लोकसंख्येचा विस्फोट असे म्हटले आहे. आणि भारतासोबतच जे सर्व विकसनशील देश आहे ते सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यामध्ये होते. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये काय होतं, मृत्यूदर आणि जन्मदर हे दोन्हीही जास्त होते. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं आहे की मृत्यूदर हा झपाट्याने कमी झाला, परंतु जन्मदर हा वाढतच राहिला. हा दुसऱ्या टप्प्यामधला महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे लोकसंख्या काय झाली, झपाट्याने वाढली. परंतु भारताची वाटचाल आता तिसऱ्या टप्प्याकडे सुरू झालेली आहे. बघा, तिसरा टप्पा वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार व राहणीमानात बदल यामुळे आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर व मृत्यूदरात घट झाली. सर्व विकसित देश या टप्प्यात होते. बघा, हा जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजेच कमी व स्थिर लोकसंख्येचा टप्पा. यामध्ये काय झालं आहे की वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार व राहणीमानातील बदल या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये घट झाली. ह्या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम होऊन जन्मदरसुद्धा कमी झाला आणि मृत्यूदरसुद्धा कमी झालेला आहे. आणि त्यामुळे लोकसंख्या काय झालेली आहे, स्थिर झालेली आहे किंवा कमी प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळे लोकसंख्येमध्ये. आणि जे सर्व विकसित देश आहे ते विकसित देश या टप्प्यामध्ये येतात. म्हणजेच बघा, तिसऱ्या टप्प्यामध्ये कुठले देश येत आहेत, तर जी विकसित देश आहे त्या विकसित देशामध्ये या सर्व घटकांमुळे औद्योगिकीकरण, शहरीकरण, शिक्षणाचा विस्तार किंवा राहणीमानातील उच्च दर्जा यामुळे जन्मदर आणि मृत्यूदरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. आणि हे सर्व वैशिष्ट्ये विकसित देशामध्ये दिसून येतात. बघा, खाली आपल्याला एक चार्ट दिलेला आहे आणि चार्टमधून आपल्याला जे 3 टप्पे आहेत ते 3 टप्पे आपल्याला इथे लक्षात येईल. बघा, इथे आपल्याला दिलेलं वर्ष दिलेलं आहे, जन्मदर दिलेला आहे आणि मृत्यूदर दिलेला आहे. बघा, 1901 मध्ये जर आपण पाहिला तर जन्मदर किती आहे, 49.2% आणि मृत्यूदर 42.6%. त्यानंतर 1911 मध्ये जन्मदर वाढून कमी होऊन 48.1% आणि मृत्यूदर 47.2% एवढा झाला. त्यानंतर 1921 मध्ये जन्मदर 46.3 आणि मृत्यूदर 36.3% झाला. त्यानंतर 1931 मध्ये जन्मदर 45.2% आणि मृत्यूदर 31.2% कमी झाला. म्हणजेच जन्मदर आणि मृत्यूदर सातत्याने कमी होत आहे. त्यानंतर 1941 मध्ये जन्मदर कमी होऊन 39.9% आणि मृत्यूदर कमी होऊन 27.4% एवढा झालेला आहे.
त्यानंतर 1951मध्ये जर पाहिलं तर जन्मदर 41.60% आणि मृत्यूदर 22.8% एवढा कमी झालेला आहे. त्यानंतर 1961मध्ये जन्मदर हा 41.2% आणि मृत्यूदर 19.0% एवढा कमी झालेला आहे. अशा प्रकारे जर 2011चा विचार केला तर जन्मदर हा कमी होऊन 20.97% आणि मृत्यूदर कमी होऊन किती झालेला आहे 7.48% एवढा कमी झालेला आहे. म्हणजे जर आपण 1901ची आणि 2011ची तुलना केली तर 1901मध्ये जन्मदर हा 49.2% एवढा होता, तर तो जन्मदर आता 2011मध्ये किती झालेला आहे 20.97% एवढा कमी झालेला आहे. आणि जो मृत्यूदर आपण पाहिला तर मृत्यूदर बघा 42.6% एवढा उच्च मृत्यूदर होता आणि तो आता किती कमी होऊन झालेला आहे तर 7.48% एवढा कमी झालेला आहे. म्हणजेच सातत्याने जन्मदर आणि मृत्यूदर हा घटत आहे. आणि याच तक्त्यावरून आपण जर आलेख पाहिला तर आलेखसुद्धा आपल्याला जन्मदर आणि मृत्यूदर कमी झालेला दर्शवत आहे. बघा 1901मध्ये जर आपण जन्मदर आणि मृत्यूदर पाहिला तर काय उच्च आहे आणि 2011ची जर तुलना केली तर जन्मदर हा सातत्याने आणि मृत्यूदरसुद्धा कमी कमी होत येऊन तो 20.97% आणि 7.48% एवढा कमी झालेला आहे. म्हणजेच जसं जसं त्या देशाचा विकास होत जाईल, तो देश विकसित होत जाईल, तसं तसं त्या देशातील जन्मदर आणि मृत्यूदर कमी कमी होत जातो. म्हणजेच त्या देशाची लोकसंख्या ही स्थिर राहण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दशकेमध्ये आपण लोकसंख्या वाढीचे सिद्धांत पाहिले. त्यामध्ये पहिला सिद्धांत माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत आणि दुसराचा सिद्धांत आहे तो आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. आणि हा सिद्धांत मांडला कोल व एम हुअर या अर्थशास्त्रज्ञांनी लोकसंख्या सिद्धांत संक्रमणाचा सिद्धांत मांडला. आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी लोकसंख्या वाढीचे किंवा संक्रमणाचे 3 टप्पे स्पष्ट केलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.